स्वामी भागवतगिरीजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य असा शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात येणार आहे आणि याच अनुषंगानं बघितलं गेलं तर आज त्या सोहळ्याचं ध्वजपूजन देखील झालेलं आहे. आपल्यासोबत अभयगिरीजी महाराज, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. महाराज नमस्कार. ज्या कथेचं येणाऱ्या 10 ते 16 तारखेला भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार आहे आणि यातच आज ध्वज पूजन सोहळा देखील झालेला आहे, काय सांगा? आजच्या दिवशी ज्या निमित्ताने ध्वजपूजन सोहळा झाला ते निमित्त 10 एप्रिल ते 17 एप्रिल या दरम्यान संपन्न होणारा शिव महापुराण कथा सोहळा आहे. पूज्य आदरणीय गोवत्स राधाकृष्णजी महाराज जोधपूरकर यांच्या मुखारविंदातून हा शिव महापुराण कथा पूर्ण होणार आहे. आता हे शिव महापुराण कथे घेण्याचं नेमकं उद्देश काय आहे आणि आपण भाविक भक्तांना काय आव्हान करणार? या कथेमागचा उद्देश तर असा आहे, प्रत्येक धार्मिक कार्यामागे आमचा उद्देश हाच आहे की आपल्या वैदिक सत्य सनातन परंपरेमधील काही मंडळी जी धर्मापासून अलिप्त आहेत, जी दिशाहीन आहेत, अशी मंडळी एक दिशा मिळावी. साधू संतांच्या मुखारविंदातून शास्त्रवचने बाहेर पडतात, त्या शास्त्रवचनानुसार त्यांना दिशा मिळावी, दशा मिळावी. आणि जी मंडळी आज आपल्या वैदिक सत्य सनातन धर्मामध्ये असूनही धर्माचं पालन करत नाहीत, पालन करण्याकरता त्यांना मार्गदर्शन मिळावं. आणि जी बाहेर गेलेली आहेत धर्मापासून, त्यांना पुन्हा आपल्या धर्माकडे येण्यासाठी वाटचाल करण्याकरता एक मार्ग मिळावा, याकरिता या उद्देशाने हा शिव महापुराण कथेचं आयोजन आपण केलेलं आहे. जी जी यामध्ये नित्यनेम तो असा असतो की सकाळी 4 ते 6 काकडा असतो, तदनंतर गीता पाठ असतो, तदनंतर ज्ञानेश्वरी पारायण असतं, तदनंतर गाथा भजन असतं, दुपारच्या मध्यान्हाला भोजन असतं, थोडीशी विश्रांती असते, पुन्हा प्रवचन असतं, हरिपाठ असतो आणि संध्याकाळची कथा, तदनंतर पुन्हा भजन संध्या असते, असा कार्यक्रम. आणि तरुणांसाठी मधल्या वेळामध्ये संतांची आणि तरुणांची भेट करून देणे हा उपक्रम असतो, जेणेकरून तरुणांनाही मार्गदर्शन मिळावं. याच्याकडे साधारण 25-30 हजार प्लस संख्या येण्याचा अंदाज आमचा आहे. पुढील आणखी वाढूही शकते. प्रचार प्रसार हा सगळीच मंडळी धार्मिक क्षेत्रातली करत आहे, तर आमच्या आत्ताच्या आयोजनानुसार किमान 25-30 हजार पब्लिक येण्याचा अंदाज आहे. भाई भक्तांना आव्हान ते असंच आहे की हा येणारा सोहळा 10 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान होणारा शिव महापुराण कथा सोहळा हा प्रामुख्याने खूप भव्य दिव्य स्वरूपाचा आहे आणि देश धर्माचं पालन करण्याकरता, एकत्र येण्याकरता वैदिक सत्य सनातन धर्मातील मंडळी, जातीपातीमध्ये वाटल्या गेलेली मंडळी, पक्षामध्ये वाटली गेलेली मंडळी, ही सगळी एकत्र येण्याकरता मी सगळ्या सामान्य जनतेला सगळ्यांना आव्हान करतो आहे की या निमित्ताने आपण एकत्र यावं आणि धर्ममंडपामध्ये आज आपण एकत्र आलो तर एकोप्याने राहू शकतो, हा संदेश देऊ इच्छितो आहे. हे होते अभयगिरीजी महाराज यांनी आता सांगितलेली जी कथा आहे ती कथा सर्व भाई भक्तांनी श्रवण करावे असे देखील आव्हान त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. पूर्ण ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेवांच्या कृपा आशीर्वादाने वेरूळच्या पवित्र भूमीतील अन्नपूर्णा आश्रमाचे पूज्य स्वामी महामंडलेश्वर स्वामी भागवतानंदगिरीजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं समस्त महाराष्ट्रींच्या भक्त परिवाराच्या वतीनं आणि पूज्य महाराष्ट्रींचे उत्तराधिकारी श्री महंत स्वामी अभयानंदगिरीजी महाराज यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये मार्गदर्शनाखाली पूज्य महामंडलेश्वर स्वामी भागवतानंदगिरीजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं श्री शिव महापुराण कथा श्री क्षेत्र वेरूळमध्ये दिनांक 10 एप्रिल ते 17 एप्रिल या पर्वकालामध्ये संपन्न होत आहेत. समस्त जिल्ह्याभरातील पंचक्रोशीतील सर्व भाविकांना ही शिव महापुराण कथेची एक विशेष पर्वणी आहे, कारण वेरूळ हे 12वं ज्योतिर्लिंग आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे पूर्ण ज्योतिर्लिंगाच्या सानिध्यात भगवान शिवाचा महिमा श्रवण करण्याचा योग प्राप्त झालेला आहे. विशेषतः जे कथा व्यास असणार आहेत ते पूज्य गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज जे राजस्थानचे आहेत आणि आदरणीय राधाकृष्णजी महाराज यांच्या मुखामधनं सुंदर अशी शिव महापुराण कथा संपन्न होत आहेत. या 7 दिवसाच्या कथेमध्ये विविध कार्यक्रम, मग कीर्तन, प्रवचन, कथा, अन्नक्षत्र असे विविध उपक्रम कार्यक्रमही संपन्न होणार आहेत. या कथेच्या प्रसंगी राज्यातील, जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संतांची उपस्थिती, त्यामध्ये पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी
शांतिगिरीजी महाराज, त्याचबरोबर देवगड संस्थानचे पूज्य गुरुवर्य आदरणीय भास्करगिरीजी महाराज, गोदा धाम सरलाबेटचे महंत आदरणीय स्वामी रामगिरीजी महाराज, त्याचबरोबर गाथामूर्ती आदरणीय रामभाऊ महाराज राऊत, त्याचबरोबर अनेक साधू संत या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत. विशेषतः पूज्य स्वामी भागवतानंद गिरीजी महाराजांचे तर आशीर्वाद या कार्यक्रमाकरता आहेतच, पण विशेष आशीर्वाद पूज्य महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज अन्नपूर्णा आश्रम इंदोर, त्याचबरोबर पूज्य महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज संन्यास आश्रम विलेपार्ले यांचे आशीर्वाद या कार्यक्रमासाठी लाभणार आहेत. मी पूज्य स्वामी अभयानंद गिरीजी महाराज आणि समस्त भक्त परिवाराच्या वतीनं सर्व जनता जनार्दनाला या 10 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान होणाऱ्या कथेकरता सादर निमंत्रण देतो. कथेचा वेळ आहे सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये कथा ही श्री संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज संस्कार भवन या भव्य हॉलमध्ये संपन्न होईल. धन्यवाद. आता जी कथा होणार आहे, या कथेमध्ये भावी भक्तांना आपण काय आव्हान करणार आहे? नक्कीच हे ज्योतिर्लिंगाचं स्थान आहे आणि ज्योतिर्लिंगाच्या स्थानावरती शिवाचा महिमा श्रवण करणं, कथा का ऐकायची असते तर आपल्या जीवनातील व्यथा दूर व्हाव्या याकरता धर्मशास्त्रानं कथा सांगितलेली. आणि आज आपण बघतोय प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या व्यथा आहेत, म्हणून नक्कीच एक कथा श्रवण करा, आपल्या व्यथाही नक्कीच दूर होतील.